बकुळे, अगं तुझ्या घागरीतलं पाणी पाज किया. का नदी वाहती ते दिस ना का काचरा झाली डोळ्यांची. अगं नदीच्या पाण्याला तुझ्या पाण्याची चव कशी असेल ना. पाटील मागवा, मी आरडीन. अगं तू ओरडलीस ना तरी समध्या सह्याद्रीनं कानावर हात ठेवले आहेत, समजलीस. बकुळे, ए माझी बकुळे. मला न्याय द्या. त्या रांजा पाटलानं माझ्या लेकीची काय अवस्था केली बघितलीत. मला न्याय द्या आऊसाहेब, मला न्याय द्या. मला न्याय द्या आऊसाहेब. पोरी, शिवबांना बोलवून घ्या, घटनेची माहिती द्या. तोवर रांझाच्या पाटलास पकडून आणा. आऊसाहेब, पाटील लई माजुरी आहे, शिपाई बाळगून आहे, तसा ऐकणार नाही तू. येसाजी. आऊसाहेब, अहो म्या घेऊन येतो त्या रांजाच्या पाटलाला. शिवाजी राजांनी बोलवले म्हणल्यावर कसा चाट करून येतोय बघा. अरे अरे चला की. चला रे. पाटील, अरे चल उठ. तुला शिवाजी राजांनी बोलवलंय. अरे तक्रार आहे तुझ्याबद्दल. तक्रार? अरे कोण शिवाजी हा? आम्ही तो आदिलशाहचे जुने वतनदार. जाऊन सांग तुझ्या शिवाजीला आम्ही जे केलं तो आमचा अधिकारच आहे. अरे आमचं मालक तर कुणीच नाही. पाटील, अरे जा. चला रे. पाटील, अरे तुला घेतल्याशिवाय हितनं जाणार नाही. अरे बघता काय धराई असली. अरे चला रे. बांधायचे मस्के. महाराजांना नाही म्हणतो. अरे बांधायचे मस्के. सोडून गेला. चल. काय करताय तुम्ही? सोडा मला. येत नाही म्हणतोय. सोडा मला. अरे सोडा मला. आता रे च्या. पाटील,
तुम्ही एका निरपराध मुलीवर अत्याचार केला आहे, हे खरं आहे का? योच तो. अरे मला जाब विचारायचा अधिकार तुम्हाला काय, कोणालाच नाहीये. सोडा मला. अरे गप. गुन्हा केलात हे खरं आहे का? अरे आम्ही आदिलशाहचे वतनदार आहोत. हा. पाटील, आदिलशाही विसरून जा. मी शिवाजी राजे शहाजी राजे भोसले या मुलखाचा नवा राजा या नात्याने तुम्हाला विचारतोय. जगातील प्रत्येक गोष्ट आमच्या उपभोगासाठी असते. खामोश खामोश. कुणासमोर धर्माचा गुलाल उडवतोस? कुणासमोर पाखंडीपणाच्या गाठी मारतोस? आमच्या? हा. अरे दुष्टा, तुझे हे कर्मकांड आम्ही केव्हाच लाल महालाच्या पायात गाडले आहे. यापुढे धार्मिक गुलामगिरी सहन केली जाणार नाही, लक्षात ठेव. हे शिवाजी राजांचं राज्य आहे, बहुजनांचं राज्य आहे. या राज्यात परस्त्रीला आई मानतात. तुम्ही तो अब्रू लुटली. शिवबा, तुमच्या राज्यात या बत्तबिजास काय शिक्षा आहे? रांझ्याच्या पाटलानं गुन्हा केल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे जाहीरपणे गावच्या चावडीवर त्याचे दोन्ही हात कोपरापासून छाटून त्याचे दोन्ही डोळे फोडावेत. हे काय? सोडा मला. ए, सोडा मला. याची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी आणि त्यातील काही भाग अन्यायग्रस्त मुलीच्या आईबापांना देण्यात यावा आणि हा निवाडा साऱ्या स्वराज्यात जाहीर व्हावा. घेऊन जा रे त्याला. सोडा मला. ए, नाही, बरोबर नाहीये. यो अन्याय आहे माझ्यावरती. मी हात दिलाय. अगं माझे लेकी, बघ बघ माझ्या राजाने काय न्याव केलाय ते. अगं माझे लेकी, डोळं उघड, डोळं उघड, डोळं उघड पोरी.